सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। विचार मंचकावर उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर, या बौद्ध विहाराचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या सगळ्यांना सविनय जय भीम। मी एरोड्यातील बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे। त्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लेखणीच्या जोरावर आणि ज्ञानाच्या जोरावर एक व्यक्ती देशातच नव्हे तर संपूर्ण जगात किती मोठी क्रांती करू शकतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज आपल्याकडे कुठलीच गोष्ट उपलब्ध नाही, ना धनसंपत्ती आहे ना तलवारीचा जोर आहे। आपल्याकडे ज्या काही गोष्टी उपलब्ध असणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लेखणीच्या आणि ज्ञानाच्या भरोशावर निर्माण करायच्या आहेत। आणि ज्ञानाच्या आणि लेखणीच्या भरोशावर जर आपल्याला आपली उन्नत प्रगती करायची असेल तर मला असं वाटतं की आत्ताच्या विद्यार्थ्यांनी याकडे सूक्ष्म दृष्टीने पाहणं अतिशय आवश्यक आहे। आज आपण बघतोय की वेगवेगळ्या शिक्षण देणाऱ्या संस्था भरपूर झालेल्या आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत की ज्याच्या सहाय्याने अनेक विद्यार्थ्यांची प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकतो। पूर्वीचा काळ तुम्ही आठवा, आपल्यासाठी शिक्षणाची सोय नव्हती। आताच्या काळामध्ये शिक्षणाची संपूर्ण सोय आहे, पण शोकांतिका अशी की आपल्या मुलांची किंवा आपल्या विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची मानसिकता नाहीये। आणि म्हणून आताची गरज आहे की ही शिक्षण घेण्याची मानसिकता निर्माण करणं, कारण आपल्याकडे काहीच गोष्टी उपलब्ध नाहीत। आपल्याला प्रगती करायची आहे आणि प्रगतीचं आपल्याकडे एकमेव साधन आहे ते म्हणजे शिक्षण। दुसरं अजून महत्वाचं सांगतोय की आता काही वेळेस शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, खूप मोठ्या मोठ्या फीज आहेत आणि आपल्या सर्वसामान्य लोकांकडे एवढी फीज भरण्याची ताकद नाही। आणि म्हणून काही अशा अभ्यासक्रम आहेत, जनरली आपण जुनी पारंपरिक शैक्षणिक धोरण जर बघितलं तर 75% पेक्षा जास्त असलेले जे विद्यार्थी असतात ते सायन्सकडे जातात, 60% पेक्षा 60 ते 75% विद्यार्थी असेल ते कॉमर्सकडे जातात आणि 60% पेक्षा खाली ज्यांना मार्क्स मिळतात ते कुठेतरी आर्ट्सकडे जातात। पण मी ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कार्यरत आहे ते गेले 32 ते 35 वर्षापासून हे अभ्यासक्रम आहे आणि ते 11वी-12वी लेवलला आहे। हे 11वी-12वी लेवलचे अभ्यासक्रम असे आहे की ITI ज्यामध्ये कौशल्याचं शिक्षण दिलं जातं, तांत्रिक शिक्षण दिलं जातं, तर ITI आणि कॉलेज या दोघांचं मिश्रण करून हे अभ्यासक्रम आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी काढलेले आहेत। या अभ्यासक्रमामध्ये साधारणतः आता आंबेडकर कॉलेजमध्ये 3 अभ्यासक्रम होते, त्यामध्ये ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी ज्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या कशा रिपेअर करायच्या याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकलद्वारे अभ्यासक्रम शिकवला जायचा। दुसरा, मी इलेक्ट्रिकल विभागामध्ये कार्यरत आहे। इलेक्ट्रिकल विभाग 11वी-12वी लेवलला आहे, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी म्हणून विषय आहे। या विषयामध्ये सर्वसाधारणतः संपूर्ण म्हणजे आपल्या घरामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे 20 ते 25 विद्युत उपकरण कसे रिपेअर करायचं याचं प्रॅक्टिकली प्रशिक्षण दिलं जातं। एवढंच नाही तर तुमची घरगुती वायरिंग असो, कारखान्यातली वायरिंग असो, ते कसं करायचं, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स कसं करायचं, एवढंच नाही तर लिफ्ट मेंटेनन्स, AC रिपेअरिंग, ह्या सगळ्या गोष्टींचं मेंटेनन्स करण्याचं प्रॅक्टिकली अभ्यासक्रम या सिलेबस मध्ये दिलेला आहे। मला असं थोडंसं विद्यार्थ्यांना सांगायचं असं वाटतं की जनरली आपण 10वी पर्यंत शिक्षण घेताना एक बेसिक शिक्षण घेतो की आपल्याला लिहिता वाचता यायला पाहिजे, आपल्याला सर्वांगीण गोष्टी कळायला पाहिजे। पण 10वीच्या नंतरचं जे काही शिक्षण घ्यायचं असतं ते आपल्याला करिअरसाठी घ्यायचं असतं की ज्याच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्नाचं साधन निर्माण करायचं असतं। आणि म्हणून 10वी नंतर तुम्ही जी काही शाखा निवडाल ती योग्य प्रकारे निवडणं अतिशय गरजेचं आहे। दुसरं अजून महत्वाचं की आता तुम्ही बघताय की नोकऱ्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि म्हणून आता आपल्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचं शिक्षण घ्यायला पाहिजे की ज्या शिक्षणातून नोकरी किंवा त्याच्याबरोबर व्यवसायाची पण संधी उपलब्ध व्हायला पाहिजे। आणि मी तर असं म्हणेल की आता आपल्या मुलांनी खऱ्या अर्थानं व्यावसायिक शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे।
कारण तुम्ही कितीही शिकलात, BA शिका, MCOM शिका, MA शिका, PhD शिका, नोकऱ्याची संधी अतिशय कमी झालेली आहे. आणि मग जर आपण एवढं आपल्या मुलांना शिक्षण देतो, हा मुलगा शिकला, PhD झालाय, पण त्याला जर नोकरी मिळाली नसेल, उत्पन्नाचं साधन जर मिळालं नसेल, तर त्याचं स्वतःच्या घरामध्ये किंवा समाजामध्ये पाहिजे तेवढं स्थान निर्माण होत नाही. पण एखादी व्यक्ती जर 10वी पास झाला आणि 10वी पास झाल्याबरोबर 2 वर्ष कुठलं तरी प्रशिक्षण घेतलं, त्यांनी स्वतःचा धंदा निर्माण केला किंवा स्वतःचा कुठली तरी नोकरी मिळाली, त्याला तुमच्या घरामध्ये मानाचं स्थान मिळतं. आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगेल की अशा पद्धतीचे व्यावसायिक अभ्यासक्रम अनेक उपलब्ध आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मी आता 3 सांगितले, त्याच्यामध्ये मेडिकल लाईनचे एक्सरे टेक्निशियन आहे, मेडिकल लॅब टेक्निशियन आहे, अकाउंटिंग ऑडिटिंग आहे, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, असे जवळपास 17 ते 18 वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे की जिथं 10वी नंतर तुम्ही 11वी 12वीला प्रवेश घेऊ शकता. हे 2 वर्ष टेक्निकल घेतलं की तुम्ही 13वीला BA किंवा BCOM हॉटेल मॅनेजमेंट कुठल्याही अभ्यासक्रमाला तुम्ही त्यामध्ये प्रवेश घेण्यास पात्र राहता. इलेक्ट्रिकलच्या याच्यामध्ये असं आहे की तुम्ही 10वी नंतर BA BCOM 11वी 12वी या 2 वर्षाचा अभ्यासक्रम केल्यानंतर 11वी 12वी केलं की 13वीला BA ला BCOM ला ऍडमिशन मिळतं. तुम्हाला डिप्लोमाला पॉलिटेक्निकला जायचं असेल तर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं, वायरमॅनचं लायसन मिळतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिकल शाखेमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगेल की विद्यार्थी मित्रांनो, मगाशी शिवाजींनी म्हटलं होतं की आमचं भीमनगर एरिया तुम्हाला असं वाटतं स्लम एरिया आहे, पण इथेही खूप हुशार विद्यार्थी आहेत. मला एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की फ्लॅटमध्ये राहून, बंगल्यामध्ये राहून 80% मिळवणं खूप अवघड नाही, कारण त्यांच्या मुलांचे पहिल्या वर्गापासून क्लासेस सतत असतात. पण स्लम एरियामध्ये राहून चांगले गुण मिळवणं, चांगली टक्केवारी मिळवणं हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि फ्लॅटमध्ये राहणारे 80% मिळवलेला विद्यार्थी आणि स्लम एरियामध्ये राहणारा 50% विद्यार्थी, ही दोघांची गुणवत्ता मला वाटतं सारखी आहे. कारण तशा पद्धतीचं वातावरण इथं नाही. या वातावरणाशी जगणं हा विद्यार्थी कष्टाने एवढे मार्क्स मिळवत असतो. त्याच्यामुळे निश्चितच त्याच्याकडे कष्ट करण्याची क्षमता खूप जास्त आहे. आणि म्हणून मी सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगेल की आता आपल्याकडे वेळ आलेली आहे, शिक्षणाशिवाय आपल्या प्रगती नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, एक बऱ्याचदा मी सांगत असतो की साधारणतः जो विद्यार्थी वयाच्या 22 ते 25 वर्षापर्यंत चांगलं ज्ञान अर्जन करतो, चांगलं शिक्षण अर्जन करतो, तो विद्यार्थी मरेपर्यंत सुखाशील जीवन जगत असतो. आणि जो विद्यार्थी वयाचे हे वर्ष, ऍक्टिव्ह वर्ष म्हणजे 18, 20, 22 वर्ष जे शिक्षणाचे वर्ष आहेत, ते आळसामध्ये किंवा शिक्षणाकडे दुर्लक्ष करून जीवन जगत असतो, तो संपूर्ण म्हातारपण आपल्या हलाखीचं जीवन जगत असतो. मग आता ह्या वयातील विद्यार्थ्यांना स्वतः विचार करायचा आहे की आपल्याला पुढचं आयुष्य चांगलं जगायचं की आताच क्षणभंगूर आयुष्य कुठेतरी मित्रांसोबत वेळ वाया घालून जगायचं, हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे. मी जाता जाता एकच सांगेल की बऱ्याचशी माझी एक स्वतःची संकल्पना होती की प्रत्येक विहारामध्ये एक अभ्यासिका वर्ग असायला पाहिजे. कारण आज आमचे विद्यार्थी घरात राहून पाहिजे तेवढा अभ्यास करत नाही. एकीकडे पुढे टीव्ही असतो, दुसरीकडे वेगवेगळ्या म्हणजे घरातले वेगवेगळे लोकांचं संभाषण असतं. अशा वेळेस कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यास होणं शक्य होत नाही. या विहारांमध्ये जर अशा पद्धतीचे अभ्यासिका वर्ग सुरू झाली, फक्त पालकांनी 1-2 ते 3 तास म्हणजे संध्याकाळी 7 ते साधारणतः 9 वाजेपर्यंत 2 तासासाठी विद्यार्थ्यांनी या विहारामध्ये पाठवायचं. त्या विद्यार्थ्यांनी फक्त स्वतःचा स्वतः अभ्यास करायचं. फक्त एक व्यक्ती इथं मॉनिटरिंग साठी राहील की जेणेकरून विद्यार्थी गडबड करणार नाही. तो मॉनिटरिंग साठी जो कोणी व्यक्ती राहील 2 तासासाठी त्याचं मानधन द्यायची माझी तयारी आहे. पण 20 ते 25 विद्यार्थी जर अशा पद्धतीने तुम्ही रोज संध्याकाळी या ठिकाणी अभ्यासाला आलेत तर निश्चितच तुमची प्रगती या ठिकाणी चांगली होऊ शकेल. तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञानार्जन होईल. वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्याते येऊन तुम्हाला करिअरच्या वेगवेगळ्या संधी कोणकोणत्या आहेत त्याविषयी मार्गदर्शन मिळेल आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल. खऱ्या अर्थाने आज गरज आहे अशा भीमनगर सारख्या जिथे जिथे स्लम एरियातले विद्यार्थी आहेत त्यांना प्रगतीची जास्त आवश्यकता आहे. कारण आमच्याकडे काहीच नाही. आमच्या बापदादांनी कुठलीही कमाई करून ठेवलेली आहे. आम्हाला जे काही करायचंय ते स्वतःच्या बळावर करायचंय आणि स्वतःच्या बळावर करण्यासाठी आता अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून अशा पद्धतीची जर अभ्यासिका वर्ग या ठिकाणी जर सुरू झाली आणि पालकांनी
आपल्या मुलांना प्रेशराईज करून काही कर पण 2 तास विहारामध्ये जाऊन बस, अशा पद्धतीचं जर बंधन घातलं आणि हे मुलं जर या विहारामध्ये आले तर निश्चितच त्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी शिवाजी वाघमारे आणि त्यांच्या मिसेस सुरेखा वाघमारे त्या नेहमीच सतत काहीतरी धडपडत असतात, काहीतरी करण्याची मानसिकता असते. त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. फक्त जाता जाता एकच की आमचा व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल शाखेमध्ये जर तुमच्या एरियातले कोणी 5 विद्यार्थी जर उपलब्ध झाले तर त्या जनरली एका विद्यार्थ्याची 11वीला 2000, 12वीला 2000 अशी फी आहे, तर त्यांची फी वाटल्यास मी स्वतः भरेल. जे कोणी विद्यार्थी असेल त्यांना तिथे तुम्ही पाठवू शकता. धन्यवाद.